संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंसह आणखी 10 जणांना सह आरोपी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारकडे केलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या फोन नंतरच वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण आला असंही दमानिया यांनी म्हटलंय। हत्या प्रकरण स्वतःवर शेकू नये यासाठी मुंडेंनीच आरोपींना शरण यायला सांगितलं असंही त्यांनी म्हटलं। वाल्मिक कराडला शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे, सारंग आंधळेंकडून मदत केली गेली आणि या तिघांना सुद्धा आता सह आरोपी करा अशी मागणी सुद्धा दमानिया यांनी केली आहे। आमच्याकडे जी माहिती येतेय की या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते। धनंजय मुंडेच सगळं करत होते। ते त्याच्यात बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, सारंग आंधळे असो, या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं। बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, सारंग आंधळे असो, या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं। त्यांच्याकडे 3 फोन होते आणि त्या तिन्ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते। 9 तारखेपासून बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटावा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते। कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतं की तू आमच्या बरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू। तर याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता, पोलिसांना दबाव होता, या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता। म्हणून बालाजी तांदळेंनी स्वतः देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही, आम्ही गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊ नये।